अपंग जनता दल संघटनाच्या वतीने 7 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मागील 3 महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान थकीत आहे। त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात निराधार आणि दिव्यांग लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। सर्व निराधार आणि दिव्यांग लाभार्थी हे सरासर शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून असतात। निवेदन देतेवेळी कलीम शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सांगितले की दिव्यांगाचा उदरनिर्वाह आणि इतर खर्च या अनुदानावरच निर्भर आहे। त्यामुळे गोरगरीब लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयात लवकरात लवकर उपाययोजना कराव्या आणि दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांना मागील थकीत देण्याची कृपा करावी। त्यावेळी दिव्यांग संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख आणि नागेश सुरंगी, जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, परिवहन जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, सामाजिक कार्यकर्ते सादिक बागबान, निखिल पोंदे, जिल्हा सल्लागार राजू शेंडे, शेख उस्मान, शेख आसिफ, मानुस्की फाउंडेशनचे विवेक राजापुरे, शेख राजीक, शेख समीर, जफर खान आणि अनेक दिव्यांग हजर होते। अपंग जनता दल मलकापूर आमची समस्या आहे की 3 महिन्यापासून अपंग संजय गांधीचा पगार नसल्यामुळे आम्हाला आर्थिक त्रास व खाया प्यायला भेटत नाही। त्यामुळे आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे। बुलढाणा जिल्हा या पूर्ण जिल्ह्यात अजूनही पगार आला नाही। आम्ही अधिकारीला विचारायला गेलो तर म्हणता वरतून आला नाही, एक म्हणतो खालून आला नाही। आपण या अधिकारीला निवेदन दिलं, आता पाहता काय होता। आज जो है तो अपंग जनता दल सामाजिक संगठन की तरफ से माननीय उपविभागीय अधिकारी साहब मलकापुर इनके मार्फत जिला अधिकारी साहब को निवेदन दिया गया। साथ ही 13 ही तालुकों के तहसीलदार को प्रतिलिपि भेजी गई। हमारी प्रॉब्लम ये है कि पिछले 3 महीनों से संजय गांधी निराधार श्रावणबाळ वयोवृद्ध जितने भी ज़रूरतमंद लोग हैं, इनके जो है तो अनुदान की निधि अभी तक हमारे खातों में जमा नहीं हुई। और ये हाल आज का नहीं है, 2-3 साल पता नहीं कितने सालों से ये हम बारंबार निवेदन देते जा रहे हैं और ये हाल पूरे ज़िले का है। अभी हमने उपविभागीय अधिकारी साहब के मार्फत जो है तो कलेक्टर साहब को जो निवेदन दिया, 13 तहसीलदारों को प्रतिलिपि भेजा है। देखते हैं हमें क्या न्याय मिलता है। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।